मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण इतिहासातील एका महत्त्वपूर्ण घटनेकडे पाहणार आहोत. भीमा कोरेगावची लढाई 1 जानेवारी 1818 रोजी घडलेली ही लढाई केवळ एक संघर्ष नव्हता, तर एक असा टप्पा होता ज्याने पेशवाईचा शेवट केला. एकीकडे होते ईस्ट इंडिया कंपनीचे 834 सैनिक, ज्यामध्ये 500 महार सैनिकांचा समावेश होता, तर दुसरीकडे होते पेशवा बाजीराव दुसरा यांचे 28,000 मराठा, अरब आणि गोसावी सैनिक. या लढाईने निर्माण केला विजयस्तंभ, जे आजही शौर्याचं प्रतीक म्हणून उभा आहे. पण या लढाईची पार्श्वभूमी काय होती? महार सैनिकांनी पेशव्यांच्या विरोधात का लढण्याचा निर्णय घेतला आणि कसा झाला हा ऐतिहासिक निर्णायक संघर्ष? चला या प्रत्येक गोष्टीचा वेध घेऊया. इतिहासाच्या पानांमधून ज्या घटनांनी आपल्या संस्कृतीवर खोल परिणाम केला आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील महत्त्वाचे मुद्दे काय असणार आहेत? तर भीमा कोरेगावच्या लढाईत महार सैनिकांनी पेशव्यांच्या विरोधात का लढण्याचा निर्णय घेतला, त्यांच्या लढाईतील सहभागाचे कारण काय होते? पेशवा बाजीराव दुसरा यांचे 28,000 सैनिक असताना फक्त 834 ब्रिटिश सैनिकांनी ही लढाई कशी जिंकली? ब्रिटिशांची व्यूहरचना नेमकी काय होती? कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाचे महत्त्व काय आहे आणि हा विजय भारतीय इतिहासात का विशेष मानला जातो? लढाईत शहीद झालेल्या आणि जखमी झालेल्या सैनिकांची नावे भीमा कोरेगावच्या स्मारकावर कोरली गेली आहेत. यामागे काय विचार होता? भीमा कोरेगावच्या या लढाईने पेशवाईवर कसा परिणाम केला आणि अखेर दुसऱ्या बाजीरावाची सत्ता कशी संपली? मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अत्यंत महत्त्वाचे विषय मी मांडत असतो. कोरेगावची लढाई ही कोरेगाव भीमाची लढाई, भीमा कोरेगावची लढाई अन्य नावाने प्रसिद्ध आहे. ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठाजवळ झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई 1 जानेवारी इसवी सन 1818 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा महासंघाच्या पेशवा गटामध्ये झाली आणि ब्रिटिशांच्या बाजूने एकूण 834 सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ स्टॉन्टन करीत होता. इंग्रजांच्या सैनिकात बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फंट्री तुकडीचे सुमारे 500 महार जातीचे सैनिक होते आणि युरोपियन व इतर काही सैनिक होते. तर मराठ्यांच्या बाजूने होते 28,000 सैनिक, ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करीत होते. मराठ्यांच्या सैनिकात मराठा, अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता. दुसरा बाजीराव पेशवा यांच्या नेतृत्वाखालील सैन्य कंपनीच्या ताब्यात असलेल्या पुण्यावर हल्ला करण्याच्या मार्गावर असताना अनपेक्षितपणे त्यांच्या कंपनीचे सैन्य आडवे आले, जे पुण्यातील ब्रिटिश सैन्याला मदत करण्यासाठी निघाले होते. पेशव्यांनी कोरेगावात घुसखोरी करणाऱ्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी सुमारे 2,000 सैनिक पाठवले. कॅप्टन फ्रान्सिस टॉन्टन याच्या नेतृत्वाखालील कंपनीच्या सैन्याने जवळजवळ 12 तास लढाई केली. मोठ्या ब्रिटिश सैन्याच्या आगमनाच्या भीतीने पेशव्यांच्या सैन्याने शेवटी माघार घेतली. ही लढाई इंग्रज मराठा युद्धाच्या मालिकेतील तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा एक भाग होती. या युद्धाच्या मालिकेने पेशव्यांची राजवट संपली. यानंतर पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जवळजवळ संपूर्ण पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारतात पसरली गेली. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणात होत होते व महारांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे. याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मानासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे व मराठ्यांच्या विरुद्ध लढले आणि विजय सुद्धा झाले. 1800च्या दशकात पुण्याचे पेशवे, त्यानंतर ग्वाल्हेर संस्थानाचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे अनेक तुकड्यात मराठा साम्राज्य विभागलेले होते. त्यापैकी ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर हे मराठा साम्राज्याचे गट ब्रिटिश साम्राज्यात सामील झालेली होती. कोरेगाव भीमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी 75 फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर कंपनीच्या 49 सैनिकांची नावे कोरली. यामध्ये 20 शहीद व 3 जखमी महार सैनिकांची नावे आहेत. या स्तंभावर लिहिलेले आहे, वन ऑफ द ट्रम्प्स ऑफ द ब्रिटिश आर्मी ऑफ द अर्थ. महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध, विशेषतः पूर्वाश्रमीचे महार, अन्य दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात. बुद्धमूर्ती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून
बुद्धवंदना घेऊन शहीद सैनिकांच्या जयस्तंभाला मानवंदनाही दिली जाते. भीमा कोरेगाव लढाई दरम्यान ब्रिटिशांची व्यूहरचना कशी होती आणि नेमकी ही लढाई कशी झाली, तर पेशवा दुसरा बाजीराव नाशिककडे न जाता ओझारचा घाट उतरून जुन्नर खेडावरून तारीख 30 डिसेंबर रोजी चाकण येथे येऊन पोहोचला, अशी बातमी स्मिथ यास कळली. पूर्वी कोकणातून मुंबईकडे इंग्रज फौज येत होती, तिला गाठावे किंवा पुण्यावर येऊन ते शहर एकदम हस्तगत करावे असा बाजीरावाचा बेत असल्याने त्याला स्मिथला यास दिसून आले. दोन्ही गोष्टी इंग्रजांस बिकटच होत्या. पुण्यास इंग्रजांचा बंदोबस्त अगदीच तात्पुरता होता. त्याने आपल्या मुदतीत शिरूरहून जास्त फौज बोलावली होती. त्यावरून कॅप्टन स्टॉन्टन थोडे इंग्रज सैन्य बरोबर घेऊन तारीख 31 डिसेंबर इसवी सन 1817 रोजी रात्री 8 वाजता शिरूरहून निघाला. तो दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता कोरेगाव जोड येऊन उतरला. तेथील टेकडीवरून त्याला पेशव्यांची प्रचंड फौज भीमा नदीच्या काठी दिसली. स्टॉन्टनची बातमी बापू गोखल्यास होतीच. घोड नदीहून वरील इंग्रज फौज पुण्यास येत होती. तिची बाजीरावाशी अकस्मात गाठ पडली आणि बापू गोखल्यास श्रीमंतांनी आज्ञा दिली की आज लढाई करून आम्हास पुणे जाण्यास मार्ग करून द्यावा. गावास लहानशी तटबंदी होती, तेथे इंग्रज आश्रयास गेले. त्यावर दुसऱ्या बाजूने मराठ्यांनी तोफांचा मारा सुरू केला. जागा अडचणीची असल्यामुळे तोफा बंद करून मराठ्यांकडील अरबांनी व पायदळांनी इंग्रजावर ते चालून घेतले. तेव्हा संगिनीचे व तलवारीचे युद्ध झाले. दोन्ही बाजूंचे भरपूर नुकसान झाले. रात्री 9 वाजेपर्यंत लढाई चालून मराठ्यांचे सैन्य आपले छावणीकडे परत आले. सकाळी इंग्रजांच्या सैनिकांनी पाहिले तर मराठा सैन्य निघून गेल्याचे दिसले. इंग्रजांचे 275 मारले गेले तर 175 जखमी झाले. त्यापैकी बहुतेक होतकरूच होते. मराठ्यांचे सुमारे 500-600 लोक पडले. बाजीराव तर अगोदरच जेजुरीच्या वाटेने साताऱ्याकडे निघाला होता. पाठीमागून जनरल स्मिथ येत असता त्यास ओझरच्या घाटात त्रिंबकजी डेंगळ्यांच्या रामुशांनी इतके सतवून सोडले की तारीख 2 जानेवारी इसवी सन 1818 रोजी जेमतेम तो चाकणला येऊन पोचला. त्याच दिवशी कॅप्टन स्टॉन्टन हा जखमी झालेले लोक व उरलेली फौज बरोबर घेऊन परत शिरूरच्या छावणीत गेला. हेनरी टी प्रिन्सेप यांनी लिहिलेल्या हिस्ट्री ऑफ द पॉलिटिकल अँड मिलिटरी ट्रान्झॅक्शन इन इंडिया पुस्तकात या लढाईचा संदर्भ आहे. महार समाजातल्या माणसांचा समावेश असलेल्या ईस्ट इंडिया तुकडीच्या धाडसाचे वर्णन या पुस्तकात केलेले आहे. कोरेगावच्या युद्धात 20 महार सैनिक आणि 5 अधिकारी शहीद झाले. शहीद झालेल्या महारांची नावे त्यांच्या स्मरणार्थ बनवल्या गेलेल्या स्मारकावर अंकित आहेत. कोरेगावच्या लढाईचे मूल्यमापन जर करू पाहतो म्हटलं तर कॅप्टन स्टॉन्टनने जरी शिरूरला माघार घेतली तरी तो सही सलामत सुटला नाही. एवढी मोठी मराठा फौज एका पलटणीचा पराभव करू शकली नाही. हे पाहून मराठ्यांचे मनोबल खचले. शत्रू रात्रभर चालून थकून भागून कोरेगावकडे आसरा घेण्यास येत असताना त्याच्यावर ताबडतोब चाल करून जाण्याची संधी ही दौडून पेशवा पायदळाची वाट पाहत बसला आणि त्यामुळे शत्रू गावात घुसला व घरापासून आडोसा घेऊन लढू लागला. त्यामुळे त्याला तेथून हुसकावून लावणे अशक्य प्राय होऊन बसले. पेशव्याकडे बरेच घोडदळ होते. ते भीमेचे पात्र ओलांडून सहजच शत्रूवर चाल करून जाऊ शकले असते, परंतु शत्रू गावात शिरल्यावर घोडदळ निरुपयोगी होते. अरब व गोसावी निकरांनी लढले. त्यांनी इंग्रजांची एक तोफ काबीज केली, परंतु इंग्रज अधिकाऱ्याचे नेते पण प्रभावी होते. आघाडीवर मराठ्यांचा कोणीही सेनापती नव्हता. पेशवा तर दुसऱ्या दिवशी पुण्याकडेच निघून गेला. मराठा घोडदळ मागेच राहिले तर इंग्रज घोडेस्वार पायउतार होऊन लढले. ब्रिटिश तोफखाना शेवटपर्यंत निकरांनी लढला. एक कारण म्हणजे इंग्रजांची फौज चौफेर घेरली गेली होती व अरब कैद्यांची मणकी कापताच हे त्यांनी पाहिले होते की तेव्हा जीव वाचवण्याकरता लढण्याशिवाय त्यांना दुसरा पर्यायच नव्हता. अशावेळी तरुण अधिकारी पुढे आले व बऱ्याच जणांनी बलिदान केले. कॅप्टन स्टॉन्टनने युद्ध कौशल्य दाखवले. तोफखान्यास योग्य जागा निवडून त्यांनी पायदळाचा योग्य तो वापर करून अरबांचा हल्ला परतवला. अर्ध्याहून अधिक व
गोरे अधिकारी व 3/4 गोरे गोलंदाज मेले अथवा जखमी झाले. दिवसभर कडक उन्हात दमलेली ताणलेली फौज लढत होती, कारण त्यांना प्रभावी नेतृत्व लाभलेले होते. नेतृत्वात बाजीराव कमी पडला. जरी मराठा शिपाई शूरपणे लढला तरी त्याचे सेनापती कमकुवत ठरले. आलेल्या संध्या त्यांनी दवडल्या. दमलेले अरब सैन्य मागे घेऊन नव्या दमाचे सैनिक पुढे घालून गावाला वेढा घालून शत्रूला माघार घेण्यास अथवा नदीवर पाणी भरण्यात जर बंदी केली असती तर शत्रू नामोहरम होऊन शरण आला असता. आता त्यांच्या मनावर नैराश्य येऊन इंग्रज अजिंक्य आहेत अशी त्यांची भावना झाली होती. कोरेगावच्या पराभवानंतर बाजीरावाला कोठेच थारा उरला नाही व तो स्वतःच्या एकेकाळच्या राज्यात या गावाहून त्या गावाला शत्रूला गुंगारा देत राहिला. ब्रिटिशांनी एका पाठोपाठ एक पेशव्यांच्या प्रांतावर ताबा मिळवला व अधिकारी नेमून व्यवस्थापन सुरू केले. बापू गोखले बाजीरावाला सोलापूरहून येऊन मिळाला. प्रिंटझलर त्याचा पाठलाग करीतच होता. पेशव्याने सैन्याचे 2 भाग पाडले. पायदळ निपाणीला धाडले व तो स्वतः घोडदळासह आग्नेस परतला. घटप्रभेच्या काठी चकमक उडाली व प्रिन्झलरने मेजर इव्हंटनला 3 स्क्वाड्रन 500 स्वार घेऊन बापू गोखल्यांवर चाल करण्यास धाडले व त्याने 10,000 मराठा घोडदळास पिटाळून लावले आणि 40 जण कैद केले. 23 जानेवारीला बापू गोखले, आप्पा देसाई, त्रिंबकजी डेंगळे विंचोरकर व इतरांनी मिळून मिरजेजवळ तासगाव येथे ब्रिगेडियर स्मिथला हल्ला केला व त्याची 200 माणसे मारली. परंतु त्याच सुमारास सातारकडून आणखी एक ब्रिगेड आली व पेशव्यांची फौज कैचीत सापडली. त्यातून बाजीराव निसटला व पंढरपुराकडे गेला. सगळ्या महाराष्ट्रभर लढाई सुरू झाल्यामुळे लोकांची दैन्यावस्था झाली. त्यातच त्रिंबकराव डेंगळे, आप्पासाहेब आदी पुढाऱ्यांनी पेंढारी, भिल्ल, गोंड व अरब आदींना इंग्रजांविरुद्ध उठाव करण्यास चिथावले. परंतु तोपर्यंत इंग्रजांनी मुलखांवर चांगलाच ताबा मिळवला होता. त्यामुळे ही बंड चिरडणे त्यांना सोपे गेले. जानेवारी 1818 मध्ये गव्हर्नर जनरलने सातारच्या राजाला मराठ्यांचा राजा म्हणून मान्यता देण्याचे व पेशव्यांचे स्थान काढून घेण्याचे ठरवले. एल्फिन्स्टनच्या कमिशनर नेमण्यात आले व 4थी व 6वी डिव्हिजन त्यांच्या हाताखाली नेमण्यात आली. परंतु हे एकदम लोकांना मान्य झाले नसते व ते बंड करून उठले असते. म्हणून सातारच्या किल्ल्यात प्रताप सिंगाला बसवण्यात आले व त्याला छत्रपती म्हणून मान्यता देण्यात आली. अशा रीतीने मराठ्यांच्या दुखापतीवर फुंकर घालण्यात आली. 17 फेब्रुवारीला एक जाहीरनामा काढण्यात आला व बाजीरावाला त्याच्या एकंदर कृत्यांबद्दल जबाबदार धरण्यात आले. त्याची पेशवाई काढून घेण्यात आली व त्याचा मुलूख ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतला. निरनिराळ्या विभागात कर वसुलीसाठी अधिकारी नेमण्यात आले. लोकांना सुरक्षिततेचे आश्वासन देण्यात आले. मात्र ब्रिटिशांना प्रतिकार करणाऱ्यांना देहदंडाची शिक्षा मिळेल असे जाहीर करण्यात आले. वतनदार व जहागीरदार मंडळींना आश्वासन देण्यात आले की जर त्यांनी 2 महिन्यात बाजीरावाचा पक्ष सोडला तर त्यांचा जहागिरीवरचा हक्क अबाधित राहील. तसे न केल्यास त्यांच्या जहागिरी जप्त केल्या जातील. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच लढाई थांबवून सैन्य छावण्यांसह परत जायचे होते. सैन्याचे 2 भाग करण्यात आले. ब्रिगेडियर प्रिंझलरला दक्षिणेतील किल्ले काबीज करण्याची कामगिरी देण्यात आली. त्याने पुणे ताब्यात घ्यायचे होतेच, पण अहमदनगर आणि मुंबईचे दळणवळण अबाधित ठेवण्याचे होते. दुसरी तुकडी ब्रिगेडियर स्मिथच्या हाताखाली पेशव्यांचा पाठलाग करू लागली. त्याच्याकडे पायदळ, घोडदळ व तोफखाना होता. किल्ले सर करण्याकरता प्रिंझलरला पायदळ व मोठ्या तोफा देण्यात आल्या होत्या. बाजीराव सोलापूर, पंढरपूर भागात असताना नागपूरहून गणपतराव काही घोडदळ घेऊन त्याला येऊन मिळाला. स्मिथने सातारा सोडले व पेशव्याचा पाठलाग त्याने सुरूच ठेवला. पेशव्याने उत्तरेकडे चाल केली आणि स्मिथने भीमा ओलांडली, परंतु त्याला पेशव्याचा नक्की ठावठिकाणा ठाऊकच नव्हता. मुलूख डोंगराळ, त्यामुळे 20 फेब्रुवारीला दोन्ही सैन्य अचानक अष्टी गावाजवळ एकमेकांच्या समोर आली आणि पुढे घडली अष्टीची लढाई. मित्रांनो, भीमा कोरेगावची लढाई फक्त एक युद्ध नव्हतं, तर ती होती शौर्य, समर्पण आणि समानतेची अनोखी कहाणी. एका बाजूला ब्रिटिशांच्या अगदी कमी संख्येच्या सैनिकांनी पेशव्यांच्या प्रचंड सैन्याला पराभूत करून दाखवले आणि दुसरीकडे विजयस्तंभाच्या उभारणीने या लढाईला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. या विजयाने फक्त पेशवाईच्या अस्तित्वालाच आव्हान दिले नाही, तर इतिहासात शौर्याचे एक अजरामर उदाहरण देखील उभे केले. आज हे भीमा कोरेगावचा विजयस्तंभ आपल्याला त्या शहीद सैनिकांची आठवण करून देतो, ज्यांनी आपल्या आत्मसन्मानासाठी प्राणांची आहुती दिली. हा विजय केवळ पराक्रमाचा नव्हता, तर एक सामाजिक क्रांतीचा
हिस्सा सुद्धा होता. चला या विजयाची आठवण सदैव आपल्या हृदयात जपूया आणि या इतिहासाला सन्मानाने उजाळा देऊया. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.